अहिल्यानगर या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे लवकरात लवकर अनावरण करण्याची मागणी अशोक गायकवाड यांनी केली असून आंबेडकरी समाजाचे 17 जानेवारीपासून महानगरपालिकेसमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की महाराष्ट्रातील परभणी आणि मस्साजोग येथील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध करून मारेकऱ्यांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी करण्यात आली असून अहिल्यानगर शहरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊनमध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून दिनांक 26 जानेवारी पर्यंत पुतळ्याचे ऐतिहासिक अनावरण नगर शहरात करून आंबेडकरी जनतेचे स्वप्न साकार करण्यात यावे। तसेच नगर शहरातील मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे योग्य जागी स्थलांतर करावे आणि पुतळ्याचे पावित्र्य राखावे। तसेच नगर शहरातील टिळक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पूर्ण बांधणी नव्याने करून सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, जिम याची निर्मिती करावी। तसेच प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत अल्पसंख्याक विभाग भारत सरकार यांच्या योजनेतून महापालिकेने त्यांचे मौजे पिंपळगाव माळवी येथील तलाव नजीक 10 एकर जागेत मेडिटेशन हॉल बांधावे। तसेच नगर शहरातील सामाजिक न्याय भवन साबेडी येथील जागेची संरक्षण भिंत बांधून प्रवेशद्वारासाठी उपलब्ध निधीचा वापर करून जनतेची देखणी वास्तू सुरक्षित करावी या मागणीसाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी बहुजन आंबेडकरवादी चळवळीचे प्रणेते अशोक गायकवाड समवेत चर्मकार संघर्ष समितीचे शिवाजीराव साळवे, विजय भांबळ, बौद्धचार्य दीपक अमृत, अमित काळे, प्राध्यापक भीमराव पगारे, विनोद भिंगारदिवे, नितीन कसबेकर, कैलास पगारे, दया गजभिये, यशवंत भांबळ, ॲडव्होकेट आनंद सूर्यवंशी, शनैश्वर पवार, प्रवीण चाबुकस्वार, उत्तमराव साठे, चंद्रकांत भिंगारदिवे, आदित्य भांबळ, सदाशिव भिंगारदिवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते। पत्रकार परिषदेच्या निमित्तानं परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला। त्याच्या या निमित्तानं आंबेडकरी जनतेला शुभेच्छा देत असताना मकर संक्रांतीच्या सणाच्या देखील हार्दिक शुभेच्छा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही जनतेला देत आहोत। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये परभणी आणि मस्साजोग या ठिकाणी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या ज्या पद्धतीने निर्घुणपणाने हत्या आणि खून करण्यात आलेले त्याचा तीव्र निषेध करून मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावीची मागणी आजच्या आपल्या पत्रकार परिषदेच्या वतीने करीत आहे। नगर शहर हे ऐतिहासिक शहर आहे। ऐतिहासिक शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी उभा करण्याचा संकल्प आमदार संग्राम जगताप यांनी या वेळेला अनेक वेळेला व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगानं इथे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा पुतळा असेल, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, महात्मा फुलेंचा असेल, सावित्रीबाईंचा असेल, हे पुतळे या शहराच्या वैभवामध्ये भर घालणारे आहेत आणि विचारांची समतेच्या विचाराची ज्योत तेवत ठेवणारा असा हा पुतळ्यांचा हा सगळा जो कार्यक्रम आहे तो या निमित्तानं सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तो पुतळा 6 महिन्यापासून तयार आहे, परंतु तो पुण्याचे जे आर्किटेक्ट आहे त्यांच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त आहे। आम्ही आमदार साहेबांनाही विनंती केली, आयुक्तांनाही विनंती केली की हा गोडाऊन मधला पुतळा काढा आणि नियोजित ठिकाणी त्याचं अनावरण करा अशी वेळोवेळी आपण विनंती केलेली आहे। कार्यकर्त्यांनी वेळोवेळी विनंती केलेली आहे। त्यामुळं या पुतळ्याचं अनावरण होणं जिल्ह्यामधले जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, ते विचारतात की पूर्णाकृती पुतळ्याचं तुम्ही बोललात चौथरा तयार आहे, सुशोभीकरण झालेलं आहे, तर पुतळा आपण कधी उभा करणार आहात? आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही प्रशासनाला, महानगरपालिका प्रशासनाला आणि सन्माननीय आमदार साहेबांना जाहीरपणाने विनंती करतो की 26 जानेवारीच्या आत या पुतळ्याचं किमान आपण तो पुतळा जागेवर उभा राहील, कारण त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत।
पुतळा त्याचं पुतळ्याचं वजन 1000 किलोच्या दरम्यान आहे, उंची 11 फुटाची आहे. आणि मग तो बसताना त्याचं फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन चांगलं झालं पाहिजे. त्याचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण असेल, त्याचं वेल्डिंग असेल, या सर्व बाबी लक्षात घेऊन त्याचा नीटपणानं अगोदर त्याला वेळ लागणार आहे. आणि म्हणून त्याचं 26 जानेवारीच्या आतमध्ये त्यांचं प्रस्थापन त्यांना पुतळा उभा करावा. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर.